हॅलो 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 हॅलो. चला, आवाज येतोय का? आपण सुरू करतोय आता आपल्या ह्या बॅचमध्ये जनरल सायन्सचे PYQs. नमस्ते, गुड इव्हनिंग. जरा थोडं लेट झालं मला सुरू करायला, बट हरकत नाही, सुरू करूयात आपण लगेचच आता. ठीक आहे. अगोदरच्या लेक्चरमुळे जरा उशीर झाला. आवाज येतोय का? कंबाईन 2025 साठी प्लस राज्यसेवेसाठी आपण घेतो आहोत PYQचा महासंग्राम. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघतोय आपण. ठीक आहे. यस. ओके. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. थांबा, तुमच्या कमेंट जरा मोठ्या करतो, दिसेना मला त्या. आवाज वाढू का? ओके ओके ओके, एक मिनिट. आवाज पण वाढवतो, कमेंट्स पण मोठ्या करतो तुमच्या. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग मित्रांनो. झाला का आवाज मोठा? झाला का आवाज मोठा? थोडा नाही, खूप सारा वाढवतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बहुत सारा बढ़ा दिया मैंने आवाज. डोंट वरी, डोंट टेक टेन्शन ॲट ऑल. बघा आता, खूप मोठा येत असेल, कान बिनं फाटतील तुमचे आता. ओके का? ओके का? ओके का? ओके का? ओके का? आ गया क्या आवाज? यस 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 यस. रामदास शिंदे सरांचा 8 वाजता होईल. पहिलंच लेक्चर आहे आज. सचिन यस. आणखी नाही वाढत रे बाबा. टीना आणखी नाही वाढत, संपलं, एवढीच लिमिट आहे. तुझ्या मोबाईलचा आवाजाचं बटन दाबल्यावर मग ते जिथपर्यंत लास्ट वाढतं, त्याच्यानंतर पुढे वाढतं का सांग बरं मला तू? नाही वाढत, लिमिट असते त्याला आवाज वाढवायला. ठीक आहे, चला. तर मग आता सुरू करूयात आपण. ऑलरेडी आपल्याला लेट झाले थोडंसं. मित्रांनो, सर्वप्रथम कंबाईन एक्झाम जी आहे 2025 प्लस तुमच्यापैकी जे मित्रमंडळ राज्यसेवा देणार असणार 2025, या सगळ्यांसाठी आपण जनरल सायन्स म्हणजेच सामान्य विज्ञान चा घेऊन येत आहोत PYQचा महासंग्राम. याचा उपयोग तुम्हाला RRB NTPCला पण होईल, स्टाफ सिलेक्शनला पण होईल, आणि आणखी बाकी इतर एक्झामला जिथे जनरल नॉलेज विचारलं तर तिकडे पण होईल. PYQचा महासंग्राम याच्यासाठी की जेणेकरून आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न याच्या अगोदर येऊन गेलेत, कुठून आलेले आहेत नेमके, ते टॅकल कसे करायचे हे समजेल. ठीक आहे, सुरू करूयात मग आता. पहिला क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर. खोलीतील तापमानावर म्हणजेच 300 केल्विन तापमानाला एखाद्या वस्तूमधून उत्सर्जित होणाऱ्या
औष्णीय प्रारणासाठी म्हणजे उष्णता ऊर्जेसाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंग लांबी किती असते? हे गुगल ट्रान्सलेटने ट्रान्सलेट केले, त्यामुळे इंग्रजीतलं वाचा. At room temperature, that is 300 Kelvin, what is the significant contribution wavelength for the thermal radiation emitted by a body? ॲक्च्युली फक्त बॉडी दिलंय, ब्लॅक बॉडी वगैरे दिलेलं नाहीये. बॉडी म्हणजे वस्तू, कुठली पण वस्तू रूम टेम्परेचरला म्हणजे 300 केल्विनला जी उष्णता बाहेर टाकेल. आपल्या शरीरातून पण, आता मी बोलतोय माझ्या शरीरातून पण उष्णता बाहेर पडते, कुठल्या पण आपल्या आजूबाजूच्या वस्तू त्यातून पण उष्णता बाहेर पडते, लक्षात ठेवा. समजलं? हॅलो हॅलो हॅलो, कळलंय? सो ही जी उष्णता बाहेर पडते एखाद्या वस्तूमधून, तिची तरंग लांबी किती असते रूम टेम्परेचरला, असा प्रश्न विचारलाय. वेवलेंथ किती असते? अननोन, डेंजर, खतरनाक, बहुत भयंकर प्रश्न आहे. अननोन, खतरनाक, डेंजर, एकदम बहुत डेंजर प्रश्न आहे, ठीक आहे, खूप खतरनाक प्रश्न आहे. मग 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 अशा प्रश्नांना एकतर स्किप करायचं, स्किप करून टाकायचं, अटेम्प्ट करायचं नाही. जर समजा बाकीचे प्रश्न बऱ्यापैकी बरोबर आले असतील असं तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर मग रिस्क घ्यायची का हे ठरवायचं आणि घेऊन टाकायचे. रिस्क कशी घ्यायची? तर रिस्क घेण्यामध्ये लॉजिक सांगतो, तुक्का सांगतो मी तुम्हाला. बऱ्याच प्रश्नामध्ये हिंट ऑप्शन असतं, ॲन्सर जे आहे ते हिंट ऑप्शन असतं, हिंट असते त्याच्यामध्ये, हिंट ती थोडीशी ओळखायची. किंवा हिंटला तुम्ही आणखी एक शब्द वापरू शकता, ऑड मॅन आउट किंवा ऑड वन आउट. ऑड वन आउट म्हणजे इतरांपेक्षा थोडंसं वेगळं एक पर्याय आहे का. पण सावधान, असं सगळीकडेच लागत नाही, कधी कधी लागू शकतं. आता हे पण मी तुम्हाला पेपर झाल्यानंतर सांगू शकतोय. पेपरला गेल्यानंतर असं डोकं चाललं तर ठीक आहे, नाही चाललं तर सोडून द्यायचं, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. कळलं का? आलं लक्षात? यस यस यस, डेली नाही राहणार, एक दिवसाआड राहील, एक दिवसाआड, ठीक आहे. यस, मग याचं उत्तर काय येईल? माझं तुम्ही हे सगळे पर्याय जर बघितले, इथे 500 नॅनोमीटर आहे, इथे 9550 आहे, इथे 1500 आहे, इथे 3000 आहे. 4 पर्यायामध्ये ऑड कुठलं वाटतंय? 4 पर्यायामध्ये ऑड वाटतंय 9550, कारण कुठेच बाकीच्या ठिकाणी 50 दिलेच नाहीये. सो हे याचं उत्तर आहे 9550, म्हणजे 9.6 मीटर. 9.6 मीटर, लक्षात. 9550 नॅनोमीटर किंवा 9.6 मीटर असं पण म्हणू शकतो. म्हणजे हे त्याचं उत्तर आहे. पण मी तुम्हाला सांगितलं अगोदर, असे प्रश्न स्किप केलेले बरे. कुठल्या विषयातला प्रश्न आहे हा प्रश्न फिजिक्स मधला आहे, हीट नावाच्या टॉपिक मधला, किंवा हीट नावाच्या टॉपिकशी संबंधित आहे. उष्णता नावाच्या टॉपिकशी ही कन्सेप्ट युजली डील करते किंवा तिच्याशी याचा संबंध आहे असं म्हटलं तरी चालतं. क्लिअर का? सांगा बरं पटकन. क्लिअर का? सांगा बरं पटकन. ओके ओके ओके, चलो नेक्स्ट. खालील विधान सत्य की असत्य ते लिहा. से वेदर फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. हे जे स्टेटमेंट्स केलेत हे चूक आहेत का बरोबर आहे, म्हणजे दोन्ही पण ओळखायचे, वाचून ठरवावं लागेल तुम्हाला. एक एक स्टेटमेंट वाचूयात. पहिलं स्टेटमेंट आहे, आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते का? फॉर प्रोपगेशन ऑफ साऊंड मेडियम इज नेसेसरी. म्हणजे आवाज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यम लागतं का? यस. ज्यांचा साऊंड हा टॉपिक परफेक्ट आहे त्यांना कन्फर्म माहिती आहे की आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आवाज म्हणजे ध्वनी विदाऊट मीडियम म्हणजे माध्यमाशिवाय त्याचं प्रसारण होऊ शकत नाही, शक्यच नाही, लक्षात ठेवा. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. पहिलं विधान बरोबर आहे. मग बरोबर कुठे आहे करे? मग आता इथे हा पर्याय बघा, फक्त 2 बरोबर म्हणतंय. आता पहिलं बरोबर आलं ना, हा पर्याय गेला. बरं, पहिलं विधान बरोबर आहे, इथे 1 2 3 तिन्ही चुकीचे म्हणतं, म्हणजे हा पण पर्याय गेला. आता 2 मधूनच निवडायचे तुम्हाला. उत्तर एक तर 1 असणार आहे तर 2 असणार, दॅट्स इट. तुमच्याकडे 2च ऑप्शन शिल्लक राहिले. मी तुम्हाला ह्या PYQच्या महासंग्रामामध्ये हे जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या वर्षांमधले आयोगाने विचारलेले, हे प्रश्न सोडवण्याच्या ट्रिक पण सांगणार आहे की प्रश्न अटेम्प्ट कसे करायचे असतात, आन्सर्स ऑप्शन्स जे असतात ते एलिमिनेट कसे करायचे असतात ते पण शिकून घ्या, ते पण समजून घ्या. ते पण खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. ठीक आहे, आलं लक्षात? ते पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो गरज असते. यस. आवाजाच्या वारंवारतेचं हर्ट्झ हे एकक आहे का? युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज हर्ट्झ. यस, करेक्ट. हे पण करेक्ट आहे. हर्ट्झ, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड हर्ट्झमध्येच मोजतात. साऊंडची फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये मोजली जाते. पुढचं, आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल एकक वापरतात का? लाऊडनेस ऑफ साऊंड एक्सप्रेस्ड इन डेसिबल का? यस, हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. सो ऑल 3 स्टेटमेंट्स आर करेक्ट. म्हणजे या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार. हा प्रश्न होता फिजिक्स मधलाच, भौतिकशास्त्रामधलाच प्रश्न आहे हा, साऊंड एनर्जी नावाच्या टॉपिक मधला. कुठल्या? साऊंड.
ध्वनी ऊर्जा ह्या टॉपिक मधला हा प्रश्न होता. कुठल्या? ध्वनी ऊर्जा ह्या टॉपिक मधला हा प्रश्न होता. साऊंड एनर्जी मधला हा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. कळलं का? सगळ्यांना सांगा पटकन. कळलं का? कळलं का? कळलं का? कळलं का? कळ गए कळ गए कळ गए कळ गए? लक्ष में आ गए? कळले? ठीक आहे. ओके. चला, साऊंड बद्दलचे सगळे स्टेटमेंट्स तुम्हाला कळाले. आता साऊंड बद्दल थोडंसं अजून ॲडिशनल माहिती पण सांगतो, ती पण लक्षात ठेवा. साऊंडचं प्रपगेशन म्हणजेच प्रसारणासाठी आपल्याला मीडियम लागतं. कुठलं कुठलं लागतं? सॉलिड चालतं, लिक्विड पण चालतं आणि गॅस पण चालतं. सगळ्यात जास्त प्रपगेशन सॉलिडमधून होतो, त्यापेक्षा थोडं कमी लिक्विड आणि सगळ्यात कमी गॅस. आणि लक्षात ठेवा, निर्वातातून ध्वनीचं प्रसारण होत नाही. निर्वात म्हणजे व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे कणविरहित, माध्यम नसलेली स्थिती. त्यातून साऊंड काही प्रपगेट होऊ शकत नाही. लक्षात कळलं? दुसरं, साऊंडची फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये मोजतात. हर्ट्झ हे साऊंडच्या फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रे? फ्रिक्वेन्सी वारंवारता म्हणजे काय नेमकं? वारंवारता म्हणजे नेमकं काय? तर वारंवारतेचा अर्थ होतो मित्रांनो नंबर ऑफ वेव्स किंवा नंबर ऑफ व्हायब्रेशन्स, म्हणजे तरंगांची संख्या किंवा लहरींची संख्या. म्हणजे मी आता लहरी काढले ते, हे बघा, ह्या लहरी काढल्या, एवढ्या लहरी आहेत. आता परत आणखी काढले, हे बघा, ह्या एवढ्याच आहेत बघा. आता इथे लहरी जास्त आहेत पहिल्याच्या मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जनरल मोजतोय मी. इथे किती? 1 2 3 4च आहेत. सो याची फ्रिक्वेन्सी जास्त, याची कमी आहे. सो जेवढ्या वेव्ह जास्त, जेवढे व्हायब्रेशन जास्त, तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त. फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन जे आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ती हर्ट्झमध्ये मोजतात. कशामध्ये? हर्ट्झमध्ये. क्लिअर? दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या? पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग? कुठलं विधान चुकीचं आहे हे विचारले आपल्याला. ठीक आहे. आता अगोदर विचारलं होतं सत्य की असत्य सांगा. आता डायरेक्टली विचारले चुकीचं आहे. आणि प्रश्नामध्येच काय दिलंय? खालीलपैकी कोणते वाक्य वाक्याने दिले. वाक्य म्हणजे याचा अर्थ एकच वाक्य चुकीचं. म्हणजे प्रश्नामध्येच आयोगाने थोडीशी तुम्हाला हिंट देण्याचा प्रयत्न केलाय की अरे बाबांनो, याच्यामधले एकच वाक्य चुकीचं आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. मग काय काय वाक्य ते बघा. आता अणुकेंद्रक जे आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं बनलेलं असतं. यस, करेक्ट आहे. ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेड अप ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, बरोबर आहे. प्रोटॉनवर धनभार असतो, हे पण करेक्ट आहे. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतो. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतो. लक्षात ठेवा. ज्याचा शोध कोणी लावला? ज्याचा शोध युजीन गोल्डस्टेन नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. युजीन गोल्डस्टेन नावाच्या शास्त्रज्ञाने शोध लावला 1886 मध्ये. केव्हा? 1886 मध्ये. इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो. यस, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतो. ज्याचा शोध, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सन नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. जे थॉम्सन नावाच्या शास्त्रज्ञाने 1897 मध्ये. ज्यासाठी त्याला इलेक्ट्रॉनच्या शोधासाठी त्याला नोबेल पण भेटलं 1906 मध्ये. 1906 मध्ये त्याला नोबेल पारितोषिक पण भेटलं इलेक्ट्रॉनचा शोध लावल्याबद्दल. कळलं? ओके. समजलंय? चला पुढे. न्यूट्रॉनवर धनभार असतो का? नाही. न्यूट्रॉनवर कुठलाही चार्ज नसतो. न्यूट्रॉन जो आहे तो न्यूट्रल असतो म्हणजे उदासीन असतो. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाहीये. न्यूट्रॉनवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाहीये. न्यूट्रॉन जो आहे तो न्यूट्रल असतो, उदासीन असतो. कळलं का? मग हे विधान चूक आहे ना, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं खालीलपैकी कोणतं वाक्य म्हणलंच नाही. वाक्य म्हणलं म्हणजे एकच वाक्य कुठलं तरी चुकीचं आहे. मग कुठलं चुकीचं आहे? हे चौथं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 डी हे चुकीचं आहे. हे उत्तर आहे. लक्षात ठेवा. समजलं का रे? सांगा बरं पटकन. हा प्रश्न आहे केमिस्ट्रीचा. ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाच्या टॉपिक मधला हा प्रश्न आहे. केमिस्ट्रीचा ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाच्या टॉपिक मधला, अणुसंरचना टॉपिक मधला हा प्रश्न आहे. कशातला? अणुसंरचना टॉपिक मधला हा प्रश्न आहे. चला, समझ रहा है कि सबको? बोलो जल्दी. एकदा पटकन कमेंट करा आणि सांगा मला समजतंय का.
समजत आहे का सगळ्यांना? क्लिअर 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 कळतंय कळतंय कळतंय. क्लिअर? यस. ओके, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग होत नाही? हा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज इक्वेशन? उदाहरण आहे एस्पिरेटर पंप, व्हेंचुरी पंप, प्रवाहाची गती आणि वरीलपैकी कोणतंही नाही. ऍस्पिरेटर पंप, व्हेंचुरी पंप, स्पीड ऑफ एफ्लक्स आणि नन ऑफ द अबो. आता सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल, बर्नौली कोण होता, है ना? बर्नौली कोण होता? बर्नौली हा शास्त्रज्ञ होता. बर्नौली हा शास्त्रज्ञ होता. त्याने बर्नर बनवलं होतं का? नाही. बर्नौलीने फ्लुइड असतात ना, फ्लुइड म्हणजे द्रायूमध्ये लिक्विड पण येतं आणि गॅस पण येतं. लक्षात ठेवा, द्रायूमध्ये लिक्विड पण येतं आणि गॅस पण येतं. त्याने या फ्लुइडचा जो वेग असतो, स्पीड जास्ती, ह्या स्पीडचा आणि प्रेशरचा संबंध स्पष्ट केला. म्हणजे वेग आणि दाब यांचा संबंध स्पष्ट केला. तो म्हटला जर दाब वाढला तर वेग कमी होतो, दाब कमी केला तर वेग वाढतो. मग त्याने याच्या आधारावर काही उपकरणं तयार केले, किंवा जे उपकरण ऑलरेडी कार्यरत होते, वापरत होते, त्या उपकरणामध्ये कुठे कुठे याचा उपयोग होतोय किंवा होत नाहीये हे त्याने एक्सप्लेन केलं. मग कुठे उपयोग होतो? ऍस्पिरेटर पंप होतो. ऍस्पिरेटर पंप माहिती तुम्हाला? ऍस्पिरेटर पंप म्हणजे मित्रांनो, आपण सर्दी बिर्दी खोकला बिकला झाला का ते वाफ नाही घेत का आपण, वाफ, ते ऍस्पिरेटर पंप, तिथे होतो उपयोग त्याचा. लक्षात ठेवा, आपण त्याला कमी जास्त करत नाही, स्पीड स्टार्ट केलं की ते वाढतं ना, दाब, कळलं, स्पीड. व्हेंचुरी पंप मध्ये होतो का? नाही होत. लक्षात ठेवा, याच्यात नाही होत. व्हेंचुरी पंप मध्ये नाही होत. व्हेंचुरी पंप कुठे असतो? गाडी धुवायची नसते का, गाडी धुवायची, ते लक्षात ठेवा. दाब वाढलं स्पीड वाढते, त्याचे उलट त्याचं काम. लक्षात ठेवा, व्हेंचुरी पंप गाडी धुवायची मशीन नसते का, ते पाणी मारतं फवारा जोरात, ते जोरात फवारा मारला चाक फिरायला लागतं बघा, ते. सो याचं उत्तर व्हेंचुरी पंप आहे. लक्षात ठेवा. प्रवाहाची गतीचं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, एफ्लक्स, स्पीड, ते तर आहेच त्याचा संबंध. कळलंय? मग याचं उत्तर व्हेंचुरी पंप आहे. व्हेंचुरी पंप याचं उदाहरण, याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, व्हेंचुरी पंप याचं उत्तर आहे. कळलं का? सांगा पटकन. ठीक आहे, क्लिअर झालं? ओके, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न. हा प्रश्न कशाचा होता रे? हा प्रश्न सुद्धा फिजिक्स मधलाच होता. फिजिक्स मधला टॉपिक आहे हा प्रेशर आणि डेन्सिटी. प्रेशर आणि डेन्सिटी म्हणजे दाब आणि घनता. आपल्या पुस्तकातले टॉपिक सांगतोय मी आहे. आपल्या पुस्तकातल्या टॉपिकचे नाव आहेत. आपलं जे पुस्तक आहे सायन्स, कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाचं, ज्याची सध्या 12वी एडिशन आहे मार्केटमध्ये, त्या पुस्तकातल्या टॉपिकचे नावं सांगतोय मी. त्यातला हा प्रश्न होता, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न होता. कळलं सगळ्यांना? कळलंय सगळ्यांना? चलो नेक्स्ट. वर फेकलेल्या कणाची गती जर शून्य असेल, परंतु त्याचे त्वरण किती असेल? A particle thrown up has zero velocity, but how much will be the acceleration? Acceleration किती असेल त्याचं? Velocity 0 आहे, acceleration किती असेल? आता बघा, acceleration म्हणजे काय रे? त्वरण म्हणजे काय रे? त्वरण म्हणजे, acceleration म्हणजे change in velocity with respect to time. म्हणजे काय? कालावधीनुसार वेगात झालेला बदल. कालावधीनुसार वेगात झालेला बदल म्हणजे ऍक्सेलरेशन असतं. म्हणजे आपण जेव्हा गाडी घेऊन प्रवासाला निघतो तेव्हा गाडीचं जे स्पीडोमीटर असतं ते तुमचा प्रवास संपेपर्यंत कॉन्स्टंटली एकच स्पीड दाखवतं का? सांगा. नाही. सुरुवात केली की 0 असतं, मग 10, 20, 30, 40, 50, 60 वाढतं, परत कमी होतं, परत 30 वर येतं, परत 20 वर येतं, परत 40, 50, 60, 70, 80, परत 50, परत 40 प्लस 20 प्लस 50, 60, 20, 40 असं चेंज होत राहतं. हा जो बदल असतो वेगामधला याला ऍक्सेलरेशन म्हणतात. म्हणून त्या गाडीला आपण ऍक्सेलेटर आहे असं म्हणतो ना, ऍक्सेलेटरचं काम काय? ऍक्सेलरेट करणं. सो याला ऍक्सेलरेशन म्हणतात. ऍक्सेलरेशन मोजायचं कसं? ऍक्सेलरेशन मोजण्याचा फॉर्म्युला आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम. त्वरण काढण्याचा फॉर्म्युला आहे हा. फायनल वेलोसिटी आणि इनिशियल, फायनल म्हणजे अंतिम वेग,
इनिशियल म्हणजे सुरुवातीचा वेग, अंतिम वेग मायनस सुरुवातीचा वेग भागिले वेळ किती लागला. आता अंतिम वेग काय असतो माहिती आहे तुम्हाला. अंतिम वेग म्हणजे तुम्ही जेव्हा प्रवासाला निघता तेव्हा तुम्ही जेवढी काही स्पीड वाढवता त्यातली जी मॅक्सिमम स्पीड असते ती मॅक्सिमम स्पीड म्हणजे अंतिम वेग असते. आणि इनिशियल किती, सुरुवात कुठून केली, शून्यापासून. कळलंय. डिवायडेड बाय टाइम म्हणजे तुम्हाला किती वेळ लागला त्या प्रवासाला, यांचं रेशो म्हणजे ॲक्सेलरेशन असतं. आता मला सांगा, इथे आपल्याला दिलंय वर फेकलेल्या कणाची गती 0 आहे. मग आता मला सांगा, जर समजा व्ही पण 0 असेल, यू पण 0 असेल, बरोबर आहे की नाही. मग ए किती असेल सांगा, ॲक्सेलरेशन किती असेल. 0 - 0 डिवायडेड बाय 0. उत्तर काय ना 0. किंवा टाइम दिलेला असेल तर जो काही टाइम दिलेला असेल टाइम समजा 1, 0च उत्तर येईल ना, 0/1 जरी असेल तरी. समजलं का सांगा पटकन. सो याचं उत्तर काय, याचं उत्तर काय ह्या प्रश्नाचं. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जर व्हेलॉसिटी 0 असेल तर ॲक्सेलरेशन पण काय असतं, 0च असतं. लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी 0 असेल तर ॲक्सेलरेशन पण 0 असतं. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1. समजलं का सांगा पटकन. वेग जर 0 असेल तर त्वरण सुद्धा 0 असतं रे. वेग जर 0 असेल तर त्वरण सुद्धा 0 असतं रे. व्हेलॉसिटी 0 असेल तर ॲक्सेलरेशन सुद्धा 0 असतं. समजलं का सांगा पटकन. व्हेलॉसिटी 0 असेल तर ॲक्सेलरेशन सुद्धा 0 असतं. समजलं का सांगा पटकन. व्हेलॉसिटी 0, ॲक्सेलरेशन पण 0. कुठला टॉपिक आहे रे हा टॉपिक आहे फिजिक्स मधला ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन सेपरेट टॉपिक नाही ॲक्च्युली. आपण ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास फोर्समध्ये करतो. फोर्समध्ये ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास आपण फोर्स नावाच्या टॉपिकमध्ये करत असतो. कुठल्या, फोर्स नावाच्या टॉपिकमध्ये. कुठल्या, फोर्स नावाच्या टॉपिकमध्ये करत असतो. फोर्स. कळलं. क्लिअर 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 क्लिअर. ओके ओके ओके. जायचं पुढे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती तरंगलांबी पदार्थाच्या स्फटिक अंतररचना अभ्यासासाठी वापरली जाते. विच ऑफ द फॉलोइंग वेवलेंथ इज यूज्ड टू स्टडी क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ द मटेरियल. क्रिस्टल म्हणजे स्फटिक, स्फटिक म्हणजे सॉलिड. मग एखादा सॉलिड पदार्थ आहे त्याची अंतर्गत रचना कशी आहे, त्याच्या आतमधले पार्टिकल्स कसे अरेंज झालेले आहेत, याचा जर अभ्यास करायचा असेल तर कुठली तरंगलांबी वापरतात किंवा कुठलं किरण वापरतात असा प्रश्न विचारला आपल्याला. कुठली तरंगलांबी वापरतात किंवा कुठले किरण वापरतात असा प्रश्न आपल्याला विचारलाय. बरं, ऑप्शन काय मग. अतिनील किरण वापरतात का, अल्ट्राव्हायलेट वेवलेंथ वापरतात का, गॅमा तरंगलांबी वापरतात का, गॅमा रेज, एक्सरेज वापरतात का, इन्फ्रारेड वापरतात. आता हा प्रश्न पण बऱ्यापैकी टफ आहे, ॲडव्हान्स आहे है ना. मग असे पण प्रश्न एक तर स्किप केलेले बरे. जर उत्तर माहीत नसेल तर, माहीत असेल तर वेल अँड गुड, माहीत असेल तर वेल अँड गुड, बट माहीत नसेल तर स्किप केलेलाच बरा कधी पण. लक्षात. ठीक आहे. मग आता उत्तर काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. मग तुम्हाला मी सांगितलं एक तर स्किप करायचं, नाही तर माहीत असेल तर उत्तर द्यायचं. इथे लॉजिक पण लावू शकत तुम्ही. 10 20 43 50 60 70 80 90 100 असं पण नाही करू शकत. तुक्का पण नाही मारू शकत. ऑड मॅन आउट पण नाही करू शकत. कळलं. इथं परफेक्टच उत्तर माहिती पाहिजे. अभ्यास कशाचा करायचा आहे, सॉलिडचा, अंतर्गत रचनेचा. म्हणजे सॉलिडच्या आत जाणारे किरण पाहिजे, असे किरण पाहिजे, अशी तरंगलांबी पाहिजे सॉलिडच्या आत जाऊ शकतील. कळलं का. मग किरणांचा जर बेसिक अभ्यास असेल तर ह्या 4 पैकी कुठले किरण असे आहेत जे सॉलिडच्या आत जाऊ शकतात किंवा जे सॉलिडच्या आत जाऊ शकत नाहीत असं तुम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे. मग असे कुठले किरण आहेत ह्यापैकी जे सॉलिडच्या आत नाही जाऊ शकत. आतील किरण सॉलिडच्या आत जाऊ शकत नाही. कळले. मेजॉरिटी. आणि इन्फ्रारेड पण जाऊ शकत नाही. 2 ऑप्शन कटले रे, 2 ऑप्शन कटले. आता 2 ऑप्शन तुमच्याकडे शिल्लक राहिले. कुठले, गॅमा आणि एक्सरेज, गॅमा आणि एक्सरेज, गॅमा आणि एक्सरेज. 2 पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहिले, गॅमा आणि एक्सरेज, गॅमा आणि एक्सरेज. कळलं. मग गॅमा आणि एक्सरेज जाऊ शकतात. हो, दोघं पण जाऊ शकतात, पण दोघांपैकी एकच उत्तर असणार आहे ना. दोघं जाऊ शकतात पण उत्तर एकच असणार. तर मित्रांनो लक्षात ठेवा, गॅमा जे आहेत ना, गॅमा ह्यांचं युजली उपयोग कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो. यांचा युजली उपयोग कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो. आणि 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 यांच्यामुळे युजली किंवा यांचा वापर जरा क्लोज्ड सिस्टीममध्ये करावा लागतो. क्लोज सिस्टीममध्ये. आणि जरा महागडा पण आहे. क्लोज सिस्टीम म्हणजे बंदिस्त संरचना असेल तिथे करावा लागतो, उघड्यावर करता येत नाही. आणि महागडे पण, पैसा पण खूप लागतो गॅमा रेजला वापरायला. समजलं का सगळ्यांना. त्यामुळे गॅमाचा विषय संपला. गॅमा पण वापरत नाही. महागडेत, क्लोज सिस्टीम लागते, खूप काळजी घ्यावी लागते, खूप
प्रिव्हेन्शन घ्यावं लागतं गॅमा किरण वापरायला. मग डोक्याला ताण आहे ना, राहिलं कोण मग आता, राहिले मग एक्सरेज. एक्सरेजचा वापर करतात, लक्षात ठेवा. स्फटिक आंतररचना अभ्यासायला एक्सरेज वापरतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. कळलंय? पदार्थाची स्फटिक रचना अभ्यासाला काय करतात, पदार्थाची स्फटिक रचना अभ्यासाला काय करतात, पदार्थाची स्फटिक रचना अभ्यासाला एक्सरेज वापरतात. काय वापरतात? एक्सरेज वापरतात. एक्सरेज. कळलं का? सांगा बरं पटकन सगळ्यांना. कळलं का? खतरनाक होता ना प्रश्न, प्रश्न खतरनाक होता ना. एक्सरेज वापरतात, एक्सरेज. लक्षात. आपण जेव्हा एअरपोर्टला जातो, कुठे कोर्टात वगैरे जातो, तर तिकडे बॅगा बिगा स्कॅन करण्याची मशीन असते बघा, माहिती ना. ते असं बॉक्स असतो, बॅग टाकतात कन्व्हर, त्याशी आतून जाते स्कॅन पलीकडून येते, नाही का. तिथं एक्सरे असतं, एक्सरे. लक्षात ठेवा. एक्सरे स्कॅन करतात. एक गॅमा किरणांचा उपयोग खूप सेन्सिटिव्ह असतो, त्यामुळे खूप सेन्सिटिव्ह कामासाठीच केला जातो. म्हणजे विशेष करून कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. प्लस जर समजा आपल्याला कांदे बटाटे यांना कोंब येऊ नये असं वाटत असेल, कांदे बटाटे खूप जास्त काळ टिकावेत है ना, बाहेर देशात पाठवायचे, त्यांना कोंबच नाही आलं पाहिजे लवकर, किती दिवस जरी साठवले तरी, तर मग त्या कांद्या बटाट्यावर पण गॅमा किरण टाकतात. गॅमा किरण टाकले की त्यातले एन्झाईम्स डिॲक्टिवेट होऊन जातात, त्यांना बरेच दिवस कोंबच येत नाही, ते ताजे ताजे फ्रेश फ्रेश दिसतात. लक्षात द्या. कळलं? कांदा ले लो, आलू ले लो, प्याज ले लो. कळलं का? सांगा बरं पटकन सगळ्यांना. समझे क्या? बोलो जल्दी. कळ गया क्या? लक्ष्य में आ रहा है क्या? कळ रहा है क्या? लक्ष्य में आ रहा है क्या? कळ रहा है क्या? बोलो जल्दी. क्लियर? हे प्रश्न कळाला? कशातला होता रे प्रश्न? हा प्रश्न केमिस्ट्री मधला होता, केमिस्ट्री मधला किंवा फिजिक्स मधलाच म्हणूयात, कारण फिजिक्स मध्येच आपण किरणांचा अभ्यास करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. फिजिक्स मध्ये लाईट ह्या टॉपिकमध्ये, फिजिक्स मध्ये लाईट ह्या टॉपिकमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा अभ्यास करतो. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये हे सगळे त्यांचे किरण बिरण, त्यांचे कोणाचं काय पेनिट्रेशन, म्हणजे कोण कोणाच्या आरपार जातं नाही जात वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या पुस्तकात दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता आपल्या आवडीचा विषय सुरू झाला रे. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटलं जातं? विच डिव्हिजन ऑफ प्लांट इज कॉल्ड एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम? ऑप्शन्स आहेत ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, अनावृत्तबीजी, आवृत्तबीजी. ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स, एंजिओस्पर्म्स. सोपा प्रश्न आहे आणि फॅक्च्युअल प्रश्न आहे, सोपा एकदम. आता तुम्ही उत्तर देऊ शकता याचं, सगळेजण याचं उत्तर देऊ शकता, सगळेजण याचं उत्तर देऊ शकता, सगळेजण याचं उत्तर देऊ शकता. सांगा बरं पटकन. एम्फिबियन्स कोणाला म्हणतात? ज्यांचा बेसिक अभ्यास आहे सायन्सचा त्यांना याचं उत्तर यायलाच पाहिजे. ज्यांना बेसिक अभ्यास आहे सायन्सचा त्यांना याचं उत्तर यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. एम्फिबियन्स म्हणजे काय? उभयचर म्हणजे काय? उभयचर म्हणजे अशा वनस्पती मित्रांनो ज्या जमिनीवर पण आणि पाण्यात पण, दोन्हीकडे पण सापडतात. युजली त्यांना प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते, मग नंतर मात्र त्या जमिनीवर वाढू शकतात. प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते, नंतर त्या जमिनीवर वाढू शकतात, जमिनीवर पण जगू शकतात. सो याचं उत्तर आहे या प्रश्नाचं ब्रायोफायटा गटातल्या ज्या वनस्पती आहेत ह्या उभयचर आहेत. लक्षात ठेवा. ब्रायोफायटा गटातल्या वनस्पती उभयचर आहेत. थॅलोफायटा अजून एक गट आहे वनस्पतींचा, माहिती आहे ना. थॅलोफायटा अजून एक गट आहे वनस्पतींचा. यातल्या सर्व वनस्पती ज्या आहेत त्या जलचर आहेत. सर्व वनस्पती जलचर आहेत, ॲक्वेटिक आहेत. कळलं? ॲक्वेटिक. टेरिडोफायटा जो ग्रुप आहे हा जो टेरिडोफायटा ग्रुप आहे, त्यानंतर जिम्नोस्पर्म जो ग्रुप आहे आणि आवृत्तबीजी जे एंजिओस्पर्म जे ग्रुप आहे, ह्या तीनही ग्रुपमधल्या वनस्पती मेजॉरिटी किंवा मोस्टली टेरेस्ट्रियल आहेत. टेरेस्ट्रियल आहेत म्हणजेच भूचर आहेत, भूचर आहेत, भूचर आहेत. कोण? टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि मेजॉरिटी टेरेस्ट्रियल आहेत. 99% टेरेस्ट्रियल आहेत. काही अपवादात्मक असतील जे ॲक्वेटिक आहेत, पण मेजॉरिटी टेरेस्ट्रियल आहेत आणि खूप मोठे मोठे वनस्पती आहेत. थॅलोफायटा याच्यामध्ये शैवाल येतात सगळे, अल्गी, हे ॲक्वेटिक आहेत सगळे. ब्रायोफायटा जो आहे हे ॲम्फिबियन्स आहेत. हे ॲम्फिबियन्स आहेत, हे उभयचर आहेत. यांना प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते, नंतर त्या जमिनीवर देखील वाढू शकतात, म्हणजे दोन्ही ठिकाणी पण पाहायला मिळतात, म्हणून त्यांना उभयचर गटातल्या वनस्पती म्हटलं जातं. म्हणून त्यांना उभयचर गटातल्या वनस्पती म्हटलं जातं. कळलं का? सांगा बरं पटकन. कळलं का? नेक्स्ट 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 पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. DNA संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानांपैकी 2 विधानं संयुक्तिक, संयुक्तिक म्हणजे बरोबर आहेत, 4 पैकी 2 विधानं बरोबर आहेत. डीएनएच्या संरचनेच्या बाबतीमध्ये, डीएनएच्या संरचनेच्या बाबतीमध्ये खालील 4 विधानांपैकी 2 विधानं बरोबर आहेत. संयुक्तिक म्हणजे बरोबर. मग कुठले विधानं बरोबर आहेत? कुठले विधानं बरोबर आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. कुठले विधानं बरोबर आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. बघा, डीएनएची संरचना, आता डीएनएचा परफेक्ट अभ्यास पाहिजे लक्षात ठेवा, बायोचा प्रश्न आहे. डीएनएची संरचना 2 लांब न्यूक्लियोटाइडच्या साखळ्यांनी बनली असून एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत का?
माझा जेवढा अभ्यास आहे डीएनएचा, मला माहिती आहे डीएनएचे 2 धागे असतात आणि त्या 2 धाग्यांना न्यूक्लियोटाइड म्हणतात. बरोबर आहे. मग हे विधान बरोबर आहे, हे विधान संयुक्तिक आहे. मग आता जर ए बरोबर असेल, ए, मग ह्या 4 पैकी असे सगळे पर्याय गेले ज्याच्यात ए नाही आहे. मग इथे ए नाही आहे, इथे पण ए नाही आहे, मग हे पण गेलं, हे पण गेलं. तुमचं उत्तर आता पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायापैकीच आहे. तुमचं उत्तर आता पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायापैकीच आहे. पहिलं किंवा तिसरं पण कळलं. पहिलं किंवा तिसरं पर्याय, पहिलं किंवा तिसरं पर्याय बरोबर आहे. दुसरं, डीएनएची संरचना 2 लांब न्यूक्लियोसाइड, न्यूक्लियोसाइड नाही, न्यूक्लियोसाइड नाही, न्यूक्लियोसाइड नाही. कळलं. न्यूक्लियोसाइड म्हणजे काय, शुगर आणि फॉस्फेट, सॉरी शुगर आणि आपलं नायट्रोजन बेस. न्यूक्लियोसाइड म्हणजे ते नाही. संपलं संपलं संपलं. हे चुकीचं आहे. बी जर चुकीचं असेल मित्रांनो, हे चुकीचं जर असेल तर हे उत्तर गेलंय. मग हे उत्तर आहे आपलं ए आणि सी संयुक्तिक आहे. म्हणजे सी वाचा आता. 2 साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने जोडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ॲडेनिन थायमिन सोबत असतो का, यस. ए आणि टी ची जोडी असते. सायटोसिन ग्वानिन सोबत असतो का, यस. सायटोसिन आणि ग्वानिनची जोडी असते. सी आणि जी जोडी असते. हे पण बरोबर आहे. सो हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. ए आणि सी बरोबर. डी चूक असणार आहे. मग याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. बायोलॉजी मधला हा प्रश्न आहे. बायोलॉजी मधला हा प्रश्न आहे सेल नावाच्या टॉपिकवरचा. पेशी नावाचा जो टॉपिक आहे जीवशास्त्रामधला, बायोलॉजी मधला पेशी नावाचा जो टॉपिक आहे त्यातला हा प्रश्न आहे. बायोलॉजी मधला सेल नावाचा जो टॉपिक आहे त्यातला हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. कळलं का, सांगा बरं पटकन. चलो जल्दी बोलो, जल्दी बोलो, जल्दी बोलो. कळ गए क्या, जल्दी बोलो. चला सांगा रे पटकन, कमेंट करा. समजलं का, सांगा रे पटकन. क्लियर हो गया क्या, क्लियर हो गया क्या, क्लियर हो गया क्या, हो गया क्लियर, हो गया क्लियर. चलो नेक्स्ट 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 नेक्स्ट. हे इंग्लिश मधला होता तो प्रश्न. नेक्स्ट, शिल्डेन आणि श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालील विधानं अचूक ओळखा. कुठले अचूक आहेत. शिल्डेन आणि श्वान हा पण सेलवरचाच प्रश्न आहे. पेशी नावाच्या टॉपिकचाच प्रश्न आहे. सेल नावाच्या टॉपिकचाच प्रश्न आहे. सेल सेल आता तुम्हाला मी सांगितलं. पण याच्यामध्ये सेल थेअरी बद्दल विचारले. कशाबद्दल विचारले, सेल थेअरी बद्दल विचारले. सेल थेअरी, सेल थेअरी बद्दल विचारले. सेल थेअरी, पेशी सिद्धांताबद्दल विचारले. काय मग पेशी सिद्धांत बघा आता. सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले असतात. यस करेक्ट आहे, ए बरोबर आहे. यांच्या दोघांची जी थेअरी आहे ना शिल्डेन आणि श्वानची, यांनी सांगितलंय की जेवढे सजीव आहेत पृथ्वीवर ते पेशींचे बनलेले आहेत. पण काही सजीव एक पेशी आणि काही बहुपेशी आहेत. म्हणजे काही युनिसेलर आणि काही मल्टीसेलर. लक्षात ठेवा, युनिसेलर आणि मल्टीसेलर असे 2 ग्रुप आहेत सजीवांचे. हे बरोबर आहे. मग नवीन पेशी पूर्व अस्तित्व असलेल्या पेशींपासूनच तयार होतात. नाही, हे चूक आहे मित्रांनो. नवीन पेशी आधी अस्तित्व असलेल्या पेशींपासून तयार होतात. हे आर विरशॉ नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे. आर विरशॉने 1955 मध्ये. हे यांच्या दोघांचं म्हणणं नव्हतं. शिल्डेन श्वानचं म्हणणं नव्हतं. हे चूक आहे. मग अ बरोबर आहे, ब चूक आहे. मग हा पर्याय गेला, हा पण गेला नाही का. मग हे पण गेलं ना. म्हणजे हे उत्तर असणार याचं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असायला पाहिजे. ब चूक आहे म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असायला पाहिजे. 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 ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल. कळलं का, कसं काढलं मी, कळलं का तुम्हाला. बी चूक आहे ना. मग बी गेलं, बी गेलं. वरील सर्व पण गेले ना. मग हे आहे का, पेशीच्या रासायनिक रचना चयापचय पेशीमध्येच होतं का. हो, सगळी रचना बिचना मेटाबॉलिझम अभिक्रिया बिभिक्रिया सगळं पेशीमध्येच होतं. ओमपट स्वाहा. एखाद्या सजीवाची क्रिया सामूहिक क्रियाकलाप सगळं पेशींमुळेच ठरतं का. हो, पेशींमुळेच ठरतं. प्रत्येक सजीवाची सगळी रचना कार्यबिर्य सगळं 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 सगळी कुंडली सब ओमपट स्वाहा सगळं पेशीवर डिपेंड असतं. कारण पेशी सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे. कळलंय. हां, पण आयोगाने 4 उत्तर दिले मला माहिती आहे. आयोगाने याचं 4 उत्तर दिले मला माहिती आहे. पण हे चुकीचं आहे ते स्टेटमेंट. हे चुकीचं आहे स्टेटमेंट. कळलं का. आयोगाचं नाही बघायचं आपल्याला. आपल्याला आपलं सिलेबस बघायचं, आपल्याला आपली कन्सेप्ट बघायची. समजलं का, कळलंय, समजलं का, सांगा पटकन. क्लियर. चलो ओके, चलो आगे बढ़ते. हा पण प्रश्न कशातला आहे मग. हा पण प्रश्न बायोचाच आहे आणि सेल नावाच्या टॉपिकचा आहे. कळलंय. चलो नेक्स्ट 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 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. बाकी आपण उद्या कंटिन्यू करू. लीफ, उद्या म्हणजे परवा. लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे होतो. लीफ ब्लाइट ऑफ व्हीट कॉज्ड बाय इन्फेक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फंगस. लीफ ब्लाइट ऑफ व्हीट, लीफ ब्लाइट ऑफ व्हीट, व्हीट 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 गव्हावर पडणारा रोग. हा गव्हावर पडणारा रोग आहे. हा
गव्हावर पडणारा रोग आहे हा. कशावर? गव्हावर. मग ऑप्शन्स काय काय? युरोमायसिस ट्रिटिकाय, अल्टरनेरिया ट्रिटिसिना, आस्टिलागो नुडा, हेल्मिंथीस्पोरियम सटायवम. कसले नाव आहेत खतरनाक खतरनाक. खतरनाक नाहीये, तुम्हाला माहित नाहीये. गहू जे आहे ना, गहू गहू गहू, व्हीट 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 व्हीट, गहू गहू, याचं सायंटिफिक नाव ट्रिटिकी आहे. ट्रिटिकी, ट्रिटिकाय आहे. ट्रिटिकी किंवा ट्रिटिकाय. मला सांगा मग, 4 पर्यायामध्ये एक पर्याय असा आहे का ज्याच्या नावामध्ये ट्रिटिकी हा शब्द आलेला आहे? आहे का नाही, सांगा बरं पटकन. 4 पर्यायामध्ये एक पर्याय असा आहे का ज्याच्यामध्ये ट्रिटिकी शब्द आलेला आहे? ट्रिटिकी शब्द आलेला आहे. एक पर्याय असा आहे का? ट्रिटिकी शब्द आलेला आहे. ट्रिटिकी शब्द आलेला आहे ना? आलेला ना? काय? युरोमायसिस ट्रिटिकाय. युरोमायसिस ट्रिटिकाय. युरोमायसिस ट्रिटिकाय. आणि हा पण आहे अल्टरनेरिया ट्रिटिसिना पण, म्हणजे हे गेले, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. दोन्ही पैकी कुठलं उत्तर रे? युरोमायसिस ट्रिटिकी का अल्टरनेरिया ट्रिटिसिना? दोन्ही पैकी कुठलं? चला, 2 पैकी एक सांगा. आता 2 पैकी एक सांगा. 2 पर्यायामध्ये आलेलं आहे ते, 2 ऑप्शनमध्ये आलेलं आहे, 2 ऑप्शनमध्ये आलेलं आहे ते, 2 ऑप्शनमध्ये आलेले ते ट्रिटिकी. मग उत्तर सांगा काय असेल त्याच्यातलं? दोन्ही पैकी उत्तर काय असेल? दोन्ही पैकी उत्तर काय असेल? नाही सांगता येणार. याचं उत्तर आहे अल्टरनेरिया ट्रिटिसिना. अल्टरनेरिया ट्रिटिसिना. अल्टरनेरिया ट्रिटिसिना. अल्टरनेरिया ट्रिटिसिना. लक्षात काय? अल्टरनेरिया ट्रिटिसिना. लक्षात ठेवा. फंगस, बुरशी, बुरशी विचारले. बुरशी, बुरशीचं नाव अल्टरनेरियापासून. अल्टरनेरिया बुरशीचा प्रकार आहे, लक्षात ठेवा. अल्टरनेरिया बुरशीचा प्रकार आहे. युरोमायसिस युजली कॉमनली बुरशी नाहीये. सो अल्टरनेरिया ट्रिटिसिना हे त्याचं उत्तर आहे. अल्टरनेरिया ट्रिटिसिना हे त्याचं उत्तर आहे. चला, कळलं का सगळ्यांना इथपर्यंत? इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? सांगा पटकन. आता आपण थांबणार आहोत का अजून 1-2 घ्यायचे प्रश्न? पुढच्या लेक्चर तर टायमिंग झालाय बहुतेक तुमचा. ठीक आहे, अजून एक घेऊयात. खालीलपैकी कोणते प्राणी एकाच वर्गातील आहे? एकाच वर्गातील आहे. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स बिलॉंग्स टू सेम क्लास? सेम क्लास, एकाच वर्गातलं. क्लास कळतं ना, ते लिनियसने सांगितलं ना का? KPC ऑफ GS. KPC ऑफ GS लिनियसने सांगितलं. KPC ऑफ GS ते कुठल्या क्लासमधले आहे? कुठल्या क्लासमधले? कुठले प्राणी? कुठलं ऑप्शन एकाच ग्रुपमधले, एकाच क्लासमध्ये? सांगा पटकन. पहिलं ऑप्शन आहे टॉर्पेडो, प्रिस्टिस, हिपोकॅम्पस, इक्थिओफिश. इक्थिओफिश, हिपोकॅम्पस, कॅलोडस, ॲनाबास. कॅलोडस, प्रिस्टिस, इक्थिओफिश, हिपोकॅम्पस. टॉर्पेडो, प्रिस्टिस, हिपोकॅम्पस, ॲनाबास. चला सांगा बरं पटकन. कुठले ग्रुप याच्यातले एकाच याच्यामधले आहेत? कुठले प्राणी एकाच यातले आहेत? ठीक आहे. सांगता येईल? नाही. हे बघा मित्रांनो, ज्यांचं प्राण्यांचं वर्गीकरण बायोमधला ॲनिमल क्लासिफिकेशन हा टॉपिक एकदम परफेक्ट झालेला आहे, ज्यांनी उदाहरणं वगैरे परफेक्ट पाठ केले आहेत. प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये ॲम्फिबियन्स नावाचा एक ग्रुप आहे. ॲम्फिबिया. ॲम्फिबिया. ॲम्फिबिया नावाचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये बेडूक, टोड, सॅलेमेंडर आणि इक्थिओफिस नावाचा प्राणी येतो. आपल्याला विचारलं कुठले एका वर्गातले आहेत? एका वर्गातले. मला सांगा आता, हे एका वर्गातले आहेत सगळे? हे चारही इथं आहे का? कुठे ऑप्शनमध्ये नाहीये. ह्या 4 पैकी एक पर्याय आहे बघा इथे. कुठला? इधर भी इक्थिओफिस आहे, इधर भी इक्थिओफिस आहे, इधर भी इक्थिओफिस आहे. बाकीचे नाव नाही आहेत. याचा अर्थ हे पण उत्तर नाहीये, हे पण उत्तर नाहीये, हे पण उत्तर नाहीये, हे उत्तर आहे. कारण इक्थिओफिस कशातला आहे? इक्थिओफिस कशातला आहे? इक्थिओफिस ॲम्फिबियन आहे. आणि बाकी सगळे कशातले आहेत? मग हे 4 एक्झाम्पल कशातले आहेत रे? हे 4 एक्झाम्पल पायसेस मधले आहेत. पायसेस मधले मासे आहेत. हे मासे, हे सगळे माशांचे प्रकार आहेत. हे सगळे मासे आहेत. फिश दे आर, फिश दे आर, फिश दे आर. काय आहेत ते? सगळे मासे आहेत. ठीक आहे, फिश आहेत ते सगळे, फिश. समजलं का? सांगा बरं पटकन. क्लिअर? चला पुढचा प्रश्न आहे. हेरोईन नावाचा अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कुठली वनस्पती वापरली जाते? हेरोईन रे, हेरोईन. हिरोईन नाही, हिरोईन नाही, हेरोईन. विच प्लांट एक्स्ट्रॅक्ट लॅटेक्स इज यूज्ड टू प्रिपेअर नार्कोटिक्स कॉल्ड हेरोईन? हेरोईन, हेरोईन. हिरोईन नाही रे, हिरोईन नाही, हेरोईन.
सांगा पटकन. तुम्हाला माहीत असेल हे प्रश्न, असे तुम्हाला प्रश्न माहीत असतात, तुम्हाला हे असले प्रश्न माहीत असतात तुम्हाला, मला माहिती आहे. सांगा पटकन. माहिती आहे? नाही? ओके, डन डन डन. कोका प्लांट पासून तर कॉफी बीन्स बनतात, त्यामुळे हे उत्तर नाही. हेम पासून तर गांजा बनतो, हे पण उत्तर नाही. बाजरीपासून तर खायची बाजरी बनते, त्यामुळे हे पण उत्तर नाही. नाही का? मग उत्तर काय याचं? खसखसीचं झाड, पॉपी प्लांट. खसखसीचं झाड, पॉपी प्लांट हेच उत्तर आहे. पॉपी प्लांटपासून, खसखसी झाडापासून हेरोईन नावाचा अंमली पदार्थ तयार करतात. खसखसी झाडापासून हेरोईन नावाचा अंमली पदार्थ तयार करतात. हेरोईन नावाचा अंमली पदार्थ खसखसी झाडापासून तयार करतात. समजलं का? सांगावर पटकन. नेक्स्ट 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 नेक्स्ट. खालीलपैकी कुठलं विधान सत्य आहे? मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडं आहेत का रे? नाही, 206 आहेत. लक्षात ठेवा. किती? 206, 206. मनके म्हणजे व्हर्टिब्री आणि चेहऱ्याची हाडं म्हणजे फेशियल बोन्स अनियमित म्हणजे इरेग्युलर टाईपचे बोन्स आहेत का? यस, करेक्ट. मनक्याचे हाडं आणि चेहऱ्याचे हाडं इरेग्युलर आहेत. लक्षात ठेवा. कळलं? बरगड्या, खांदा आणि मेंदूचे हाडं चपटेत. हातातले आणि पायातले हाडं लांब आहेत. कळलं? गुडघ्यातलं हाड सिस्मॉइड आहे. आणि आणि मनगट आणि घोट्यामधले हाडं शॉर्ट आहेत, शॉर्ट, छोट छोटे आहेत. लक्षात ठेवा. कळलं का काय बोललो मी? कळलं का काय बोललो मी? कळलं का काय बोललो मी? मग याचा अर्थ हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. सत्य विचारलं तर आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असलं पाहिजे आपल्याला सत्य विचारलं. ठीक आहे, चलो ओके. थांबूयात आता. बाकीचे प्रश्न आता उद्या घेईल. उद्या म्हणजे पुढच्या सेशनला गेले आता. ठीक आहे, चलो थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, गुड नाईट आणि जय हिंद. पुढच्या सेशनला भेटूयात आता. पुढच्या सेशनला भेटूयात आता. ठीक आहे, चलो ओके, थँक्यू. इरेग्युलर, ज्याला काही प्रॉपर शेप नसतो त्याला अनियमित म्हणायचं. ठीक आहे.